तुळजापूरची बदनामी फक्त ना फक्त ह्या चार चौघाच्या चांडाळीनी आणि तुमच्या धाराशिव शहराच्या एका पत्रकाराने केले. काही दुष्कर केला ह्याला खतपाणी घालणारा माणूस म्हणजे आपला दमदार अर्जदार. अहो चहाचं बिल दिलं नाही संसदेच्या कॅन्टीन, तुम्हाला माहिती आहे का त्यानं? असा ओमराजे निंबाळकर. अरे ओमा तू काय आम्हाला सांगणार? आमच्या तुळजापूरचं आम्ही बघून घेऊ रे. तुझं काय त्यात? तू काय म्हणतो ह्याने असं केलं त्याने तसं केलं? तिथं काल रात्री मी भाषण ऐकलं तुमच्या मीडियावर येतं दिलं असं भाषणामध्ये ओमराजे म्हणते हे केलं, हे षडयंत्र पुजाऱ्यांना नाव ठेवायचं, पुजाऱ्यांना आई भावानीला बदनाम करायचं. अहो त्याच्यात अगोदर तो पोलिसांची चर्चा केलाय. पोलिसांनी स्पष्ट डिपार्टमेंटनी स्पष्ट अधिकृतरित्या सांगितलेलं आहे पुजारी वगैरे काही नाही, आमच्याकडनं अधिकृत कोण पुजारी वगैरे काही नाही. आणि तो काय व्यासपीठावर काय म्हणतोय पुजारीचं नाव बदनाम केलं. म्हणजे दोन्हीकडून तूच वाजवायला लागला. चित तुझं पड तुझं. का रे ओमराजे निंबाळकर, आमचे तुम्ही खासदार आहेत, तुम्ही काय म्हणतो आम्ही संसदेत आवाज उठवला, मान्य आहे उठवायलाच पाहिजे. तुम्ही काय त्या मुंबईच्या वरती का गेला ना? मला सर्व पत्रकारांनी याचं उत्तर द्यायचं. तुम्ही खालच्या पेद्याला राजकारणासाठी गवलं गेलं, लहान लहान लेकरांना गवलं गेलं का? गोळेबाई संगीता गोळेबाई मेन ज्यांना पकडलं त्यांनी डिक्लेअर केलं की मी डीलर आहे. का डीलरच्या वरचा डीलर असू शकतो का? तिने तिच्या घरात करत होती, तिच्या घरात होतं का? तुम्हाला माहित आहे घरात असतं का? तिनेही दुसरीकडून कुठून तर आलं ना. हा स्कॅम आहे. स्कॅमचा छडा लावलं डिपार्टमेंटचा आणि संसदेत आवाज उठवणं ओमराजेचं काम होतं. पण ओमराजेने त्याच्यासाठी संसदेत आवाज उठवला नाही. हे आमच्या खालच्या लोकांना तुळजापूरला बदनाम करण्यासाठी ओमराजे निंबाळकरने आवाज उठवला. आणि कैलास पाटील काय म्हणतात, ज्याचा विशाल छत्रे नामक जो आमचा कार्यकर्ता आहे, आमचा मित्र आहे, एक सिंपल जीवन जगतो, त्याच्यावर असतील कोणी, त्याचेही एकमेकावर असतील एकमेकाचे. हॅलो साहेब, विशाल छत्रेचं नाव घ्या की. विशाल छत्रेचं नाव कोण म्हणतो? ओमराजेला सांगतो कैलास पाटील. कैलास पाटील सांगते अरे काय रे हमारे अंगने में तुम्हारा क्या काम है? तुळजापूर शहरात तालुक्यात तुमचं काय काम आहे रे? तोंड घालायला चार माणसं आली की तोंड घाला का? तर हे षडयंत्र हे फक्त चार लोक तुळजापूरचे आणि ते दोन, एक खासदार एक आमदार, त्यांचं काही काम नाही. अहो तो आमदार तो मास्तर क्रिकेट खेळायला एंट्री फीस देत नव्हता आमच्या टीमची. अरे काय त्यानं सांगावं? अरे काय त्यानं लोक कसं असतं ऍक्सिडेंटली कोणी होत असतं. तो दूधवाल्याचा बच्चा खासदार हा प्रतीक म्हणजे निष्ठेचं फळ म्हणून त्याला मिळालं. पण दोघांनी काही केलं नाही, फक्त भांडणं लावायचं काम केलं. उंबरत्या गणित आमचं व्यसन लागलेलं मुलगा आहे का? उंबरत्या गणित आहे का? प्रत्येक घरात तो आहे का? तुमच्या घरात आहे कोण? आहे का तुमच्या घरात? बंटी भाऊ आपल्या घरात आहे कोण? तुमच्या? मग असं तर सगळ्याच घरात येईल की. हे चुकीचं आहे, पूर्णतः चुकीचं आहे. डिपार्टमेंटचं काम करायलंय आणि स्वच्छ चांगलं. त्यात राणा दादा जातीनं लक्ष देत आहेत, जातीनं, कारण त्यांची आस्था जोडलेली आहे या तुळजापूरशी. ही दुसऱ्यांदा आमदार आहेत, प्रामाणिकपणे काम करत आहे. अहो 300 कोटीचा आला तर त्याचा गावा झाला 2,000 कोटी माणूस घेऊन यायला. हो ते आम्ही सगळं प्रसाद, अहो प्रसाद योजनेला जर खेळ बसायचं काम करत असेल किंवा गपचूप जर आगावपणा करता हा ओमराजे करत असेल. अहो मला सांगावं म्हणून तर मी मागातून विचारलं, ओमराजेनं संगीताच्या वरचं का म्हणलं नाही, पायामुळं शोधून काढ म्हणतो ना. साडेसाती. अरे तू साडेसाती मूर्खा, तू सांग ना गोळ्याच्या वर कोण आहे ते? तू केला का? त्यानं वक्तव्य केलंय का? सांगा कुठं गोळ्याच्या वर कोण आहे? गोळे माल कुठून आणतो? आणि ह्यांना सब अरे इतर ऍडिक्शन आहेत. मी तर कबूल केलं माझा भाऊ ऍडिक्शन आहे. आणि मला बी नोटीस आलती, मी स्पष्ट लगेच गेलो. माझा भाऊ ऍडिक्टेड होता, सगळे डॉक्युमेंट सहित मी पोलिसांना सर्व प्रामाणिकपणे माहिती सांगितलेली. तुम्ही म्हणला की हमारे अंगने में तुम्हारा क्या है, ओमराजे निंबाळकर क्या काम है? हा काय त्यांना आव्हान करणार आहात? आव्हान काय? तुम्ही राजकारण करू नका. एमडीचं सर्वांनी मिळून त्याला कसं आपल्याला नेस्तानाबूत करता येईल, मुळापासून कसं आपल्याला काढता येईल. आणि तुम्ही जर खासदार आहेत, आता आम्ही तुम्हीवर येतो, पहिले तू होता आता तुम्हीवर येतो. तुम्ही जर खरेच खासदार आहेत तर आता पण तुम्हाला संधी आहे, 4 वर्ष आहे अजून. तुम्ही मुंबईच्या पलीकडे कोण गोळ्याला मटेरियल पुरवतंय, गोळेने या तालुक्यात कसं पसरवलं, या जिल्ह्यात कसं पसरवलं, याच्यावरती शोध निबंध लिहावा. कधी?
अमित शहा सोबत बसून गृहमंत्र्यासोबत त्यांच्याकडे येते ते डिपार्टमेंट असं मला वाटतंय म्हणजे माझा अभ्यास सांगतो तर मग मी समजेन मेरे आंगने में तुम्हारा काम है काम है काम है नहीं तो तेरा काम मेरे आंगने में कभी भी नहीं। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।